स्टुडंट्स, आज आपण ओजेनेसिस काय असतं एक्झॅक्टली त्याच्यावरती बोलणार आहोत. ठीक आहे. बट बिफोर आय स्टार्ट आय विल रिक्वेस्ट टू दॅट प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे. तर इथे एक्झॅक्टली ओजेनेसिस काय असतं. एक्झॅक्टली ओजेनेसिस म्हणजे इट इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन. ठीक आहे. काय फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट फॉर्म करण्याची जी प्रोसेस असते त्याला ओजेनेसिस म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे ओहम फॉर्म करण्याची जी प्रोसेस आहे किंवा एग फॉर्म करण्याची जी प्रोसेस असते त्याला ओजेनेसिस म्हणतात. ठीक आहे. म्हणजे इथे इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ द हॅप्लॉइड फिमेल. हॅप्लॉइड डिप्लॉइड नाही. हॅप्लॉइड म्हणजे एन सेल. ठीक आहे. सो इट इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ द हॅप्लॉइड फिमेल गॅमेट दॅट इज एग ऑर द ओहम फ्रॉम डिप्लॉइड गॅमेटोफाइट. ठीक आहे. म्हणजे डिप्लॉइड जर्मिनल इपिथेलियमपासून जे डिप्लॉइड जर्मिनल इपिथेलियम असते आपली ट्वाईस एनपासून एग फॉर्म होण्याची और ओहम फॉर्म होण्याची जी प्रोसेस म्हटली जाते त्याला ओजेनेसिस म्हणतात. ठीक आहे. सो इट इव्हॉल्व्स द प्रोसेसेस. ठीक आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा स्टेप इव्हॉल्व आहेत. जसे आपण मागच्या याच्यामध्ये बघितले, मागच्या लेक्चरमध्ये स्टेप्स बघितल्या. ठीक आहे. स्पर्म फॉर्मेशनच्या, तसंच इथे ओजेनेसिसमध्ये ओहम फॉर्म करण्याच्या पण बऱ्याचशा स्टेप्स येतात. ह्याच्यामध्ये बेसिक जर बघितलं तर इट इव्हॉल्व्स द प्रोसेस ऑफ मिओसिस. म्हणजे मायटॉटिस जे आहे, मायटॉसिस जे आहे बेसिकली डिवाइड इंटू अ 3 स्टेज. ठीक आहे. म्हणजे मिओसिस जी प्रोसेस आहे बेसिकली हिच्यामध्ये आपल्याला 3 स्टेज दिसतात. म्हणजे इथे जर तुम्ही नीट डायग्राम बघितले त्याच्यामध्ये पहिला फेज तुम्हाला दिसेल मल्टिप्लिकेशन फेज, दुसरा ग्रोथ फेज येतो आणि तिसरा मॅच्युरेशनचा फेज येतो. ठीक आहे. तर इथे जो पहिला फेज आहे म्हणजे मॅच्युरेशन फेज आहे, तर मॅच्युरेशन फेजमध्ये तुम्हाला दिसत असेल की प्रायमरी जी जर्मिनल सेल आहे ट्वाईस इन डिप्लॉइड आहे ही बघा. ठीक आहे. तर ही जी डिप्लॉइड सेल आहे प्रायमरी जर्मिनल सेलची, ठीक आहे, ही डिप्लॉइड सेलचं दॅट इज मायटॉटिक डिव्हिजन होतं. ठीक आहे. काय होतं मायटॉटिक डिव्हिजन, आणि मायटॉटिक डिव्हिजनने काय होतं त्याची ओगोनिया फॉर्म होतो. म्हणजे तो डिप्लॉइड ओगोनिया फॉर्म होतो. ठीक आहे. तर ह्या डिप्लॉइड ओगोनियामध्ये म्हणजे हे एन नंबर ऑफ डिप्लॉइड ओगोनिया असतात, त्यांच्या थ्रू आफ्टर त्यांच्यामधून जो एक ओगोनिया आहे त्याचं ग्रोथ होते, म्हणजे साईजमध्ये इन्क्रीजिंग होतं, आणि जशी जशी त्याची साईज वाढते देन इट कॅन बी कम्स एंटर इंटू अ ग्रोथ फेजमध्ये एंटर करतो. आणि ग्रोथ फेजमध्ये जो ओ साईड आहे बेसिकली त्याचा म्हणजे ओगोनियाचा याच्यापैकी एक जो ओगोनिया आहे त्याचा प्रायमरी ओ साईड फॉर्म होतो, तो पण डिप्लॉइडच असतो बेसिकली. ठीक आहे. ट्वाईस एन असतो. तर हा जो डिप्लॉइड ओ साईड आहे जो नंतर त्याचं डिव्हिजन होतं, याच्यामध्ये पण मिओसिस फेज 1 होतो. ठीक आहे. म्हणजे प्रायमरी ओ साईडमध्ये मिओसिस 1 होतं आणि ह्या मिओसिस 1च्या स्टेजमध्ये त्यांच्यापैकी एक जो सेकंडरी ओ साईडला फॉर्म करतो, आणि हा सेकंडरी ओ साईड जो बेसिकली तुमचा असतो हॅप्लॉइड. काय असतो हा हॅप्लॉइड असतो. ठीक आहे. तर हा हॅप्लॉइड सेलचा त्याच्यामध्ये अजून एक बॉडी बनते दॅट इज नथिंग बट अ पोलर बॉडी. तर ही फर्स्ट पोलर बॉडी आहे. त्या फर्स्ट पोलर बॉडीमध्ये पण हा हॅप्लॉइडच असतो. काय असतो हॅप्लॉइड असतो. याच्यामध्ये जो मिओसिस 2चा फेज तुम्हाला दिसतो इथे परत, तर मिओसिस 2ने पोलर बॉडी एन म्हणजे दुसरी पोलर बॉडी बनते, आणि जो सेकंडरी ओ साईड हॅप्लॉइड ओ साईड आहे त्याची परत ग्रोथ होते, अँड इट फायनली मॅच्युरेशन फेजमध्ये तो ओहमला फॉर्म करतो. काय फॉर्म करतो ओहम, आणि हा ओहम असतो आपला दॅट इज हॅप्लॉइड ओहम. ठीक आहे. तर ह्याला फॉर्म करण्याच्या पूर्ण प्रोसेस आपल्याला इथे दिलेल्या आहेत, पूर्ण स्टेज दिल्या आहेत बघा. काय होतं तर प्रायमरी जर्मिनल सेल जी आहे PGC सेल म्हणतात तिला, ट्वाईस इन डिप्लॉइड असते, ऑफ अ ओव्हरी अंडरगोज रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन होतं. ठीक आहे. काय होतं याचं PGC सेलचं PGC डिप्लॉइड सेलचं रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन होतं टू फॉर्म अ मिलियन्स ऑफ गॅमेट ऑफ मदर सेल. ठीक आहे. तर मदर सेलचे मिलियन्स ऑफ लाखो गॅमेट मदर सेल फॉर्म करतात, म्हणजे ओगोनियल सेल फॉर्म करतात जी डिप्लॉइड असते. कोणती ओगोनियल सेल जी डिप्लॉइड असते. आणि नंतर ही जी ओगोनियल सेल आपण सांगितली दॅट इज ग्रोथ फेज 2मध्ये दॅट विल बी सम ऑफ द ओगोनिया. ठीक आहे. जी ओगोनियल सेल आहे, ठीक आहे, ही जी ओगोनियल सेल आपण म्हटली तर त्यांच्यापैकी काहींचं जे डिव्हिजन आहे, ठीक आहे, सम ऑफ देम स्टॉप डिवायडिंग. ठीक आहे. त्यांचं जे डिव्हिजन होतं ते थांबतं, अँड बिईंग टू इन्क्रीज इन द साईज. ठीक आहे. त्यांच्या साईजमध्ये वाढ व्हायला लागते, अँड फॉर्म द प्रायमरी ओ साईड. काय फॉर्म करतं हे प्रायमरी ओ साईडला फॉर्म करतो दॅट इज ट्वाईस एन असतो, म्हणजे हा पण डिप्लॉइड असतो प्रायमरी ओ साईड फॉर्म केलेला.
दॅन जी सेल्युलर ऑर्गॅनेल्स आहेत, ठीक आहे, म्हणजे जसे सेल्युलर ऑर्गॅनेल्स असतात तसे ER, गोल्गी, ॲपरे ॲप ॲपरेटस, ठीक आहे, गोल्गी ॲपरेटस और मायटोकॉन्ड्रिया यांची काय होते साईजमध्ये म्हणजे नंबर्समध्ये इन्क्रीजन व्हायला सुरुवात होते, म्हणजे त्यांचा जो नंबर आहे तो वाढायला सुरुवात होतो. अँड फायनली इट एंटर्स इंटू द मॅच्युरेशन फेजमध्ये एंटर करतं. ते ह्या मॅच्युरेशन फेजमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतात. दॅट इज द मॅच्युरेशन, जो प्रायमरी साईड होता ट्वायसेनचा डिप्लॉइडचा, ठीक आहे, एंटर द मॅच्युरेशन फेजमध्ये विच इन्क्लूड द मायटॉटिक डिव्हिजन होतं. काय होतं, सॉरी, मिओटिक डिव्हिजन होतं. काय होतं, मिओटिक डिव्हिजन. याच्यामध्ये मिओसिस 1 आणि मिओसिस 2 इन्व्हॉल्व असते. काय असते, मिओसिस 1 आणि मिओसिस 2 इन्व्हॉल्व असते, ठीक आहे. ही जी मायटॉटिक डिव्हिजन होते, सॉरी, मिओटिक जी डिव्हिजन होते बेसिकली, दॅट इज ज्याच्यामधला मिओसिस फेज 1 और मिओसिस फेज 2ची आपण गोष्ट करतोय, त्याच्यामधला जो डिप्लॉइड प्रायमरी साईड आहे, ठीक आहे, डिप्लॉइड प्रायमरी साईड अंडरगोज मिओसिस 1 होतं, ठीक आहे. काय होतं, मिओसिस 1. तुम्ही इथे बघितलं, हे जे दिसतं आहे याच्यामध्ये मिओसिस 1 होतं आहे, ठीक आहे. तर हा जो प्रायमरी साईड होता ट्वायसेनचा डिप्लॉइडचा, त्याच्यामध्ये मिओसिस 1 होतं आहे. Okay, so the diploid primary oocyte undergoes the meiosis 1 to form a 2 haploid daughter cell फॉर्म करतं. किती फॉर्म करतं हे, 2 हॅप्लॉइड डॉटर सेल. म्हणजे आता हा जो दिसतोय तुम्हाला, ही एक आहे आणि ही एक आहे. तर तुम्ही इथे बघितलं तर हा सेकंडरी oocyte N आहे, म्हणजे हा हॅप्लॉइड आहे आणि हा पोलर बॉडीचा पण हॅप्लॉइड आहे. 2 सेल इथून फॉर्म होत आहेत, ठीक आहे. जे दोघं सेल आपल्याला काय दिसत आहेत, 2 हॅप्लॉइड डॉटर सेल आहेत, ठीक आहे. सो ड्यू टू अनइक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम, ठीक आहे, सायटोप्लाझम जो असतो याचा, ठीक आहे, सायटोप्लाझमचं, ठीक आहे, सायटोप्लाझमचं जे अनइक्वल डिव्हिजन होतं आहे ऑफ द 2 डॉटर सेल्स प्रोड्यूस्ड, ठीक आहे, प्रोड्यूस 1 इज अ लार्जर सेल, ठीक आहे. एक त्यांच्यापैकी एक जी असते ती काय बनते, लार्जर सेल बनते. अँड दॅट इज कॉल्ड अ सेकंडरी साईड. म्हणजे ती सेकंडरी साईड जी आहे बेसिकली ती असते आपली हॅप्लॉइड, ठीक आहे. म्हणजे इथून जे डिव्हिजन होतं आहे बघा, ही जे दिसतं आहे ते, तर ह्याच्यामध्ये प्रायमरी डिव्हिजनमध्ये मिओसिस 1च्या फेजमध्ये, ठीक आहे, यांचं काय होतं, डिव्हिजन होतं. सायटोप्लाझममध्ये डिव्हिजन व्हायला लागतं आणि हा जो डिव्हिजन आहे सायटोप्लाझमचा ऑफ द 2 डॉटर सेल प्रोड्यूस करतं. अँड त्यांच्यापैकी जी एक असते, 1 इज द लार्जर सेल असते, ठीक आहे. त्यांच्यापैकी एक काय असते, तुमची लार्ज सेल असते, जिला सेकंडरी साईड एंड म्हणजे डिप्लॉइड असते. अँड जी अनदर त्यांच्यापैकी एक जी असते ती स्मॉल सेल असते, दॅट इज कॉल्ड अ फर्स्ट पोलर बॉडी, म्हणजे N, बरोबर. म्हणजे ही जी डिव्हिजन झाली आहे बघा, पहिली प्रायमरी डिव्हिजन जी होती, प्रायमरी साईडचं जे डिव्हिजन होतं आहे त्यांच्यापैकी एक बनतो आहे सेकंडरी साईड, जिच्या साईजमध्ये इन्क्रिजन होतं आहे, ठीक आहे. दुसरी बनते साईजमध्ये स्मॉल आहे, दॅट इज फर्स्ट पोलर बॉडी N हॅप्लॉइड आहेत दोघंच्या दोघं, बरोबर. तर मग काय होतं आहे पुढे, की जी सेकंडरी साईड आहे N प्रोड्यूस मिओसिस 2 होतं. याच्यामध्ये काय होतं, मिओसिस 2 होतं. आणि मिओसिस 2 नंतर दॅट इज द सेकंडरी साईड इज शेड फ्रॉम द ग्रॅफियन फॉलिकल, ठीक आहे. याच्यावरती काय असतो, ग्रॅफियन फॉलिकलचा शेड येतो अँड ओव्हरी बनते, ठीक आहे. म्हणजे ग्रॅफियन फॉलिकल अँड ओव्हरी, ठीक आहे. सो दॅट द लास्ट फेज, ठीक आहे, हा जो लास्ट फेज आहे बेसिकली आपण म्हणतोय, ठीक आहे. हा जो बघा इथे लास्टली याच्यावरती शेड येल्यानंतर काय फॉर्म होतो आहे, ओव्हम फॉर्म होतो और ओव्हरी फॉर्म होते, ठीक आहे. ही जी लास्ट स्टेजमधली दिसते, ठीक आहे. द सेकंडरी साईड इज शेड फ्रॉम द ग्रॅफियन फॉलिकल. ग्रॅफियन फॉलिकलचा एक शेड येतो अँड इट कॅन बी ओव्हरी बनते, ठीक आहे. मग बघा जो लास्ट फेज आहे युजली कम्प्लिटेड इन द ॲम्प्युलामध्ये, बरोबर आहे. कुठे, ॲम्प्युलर रिजनमध्ये कंप्लीट होतो. तुम्हाला माहिती आहे ॲम्प्युलर रिजन कसा असतो, बरोबर. असा ॲम्प्युलर रिजन असतो, ओव्हरीपासून येतो, ठीक आहे. हा ओव्हरीपासून येणारा ॲम्प्युलर रिजन हा इथे होतो, ठीक आहे. हा तुमचा इकडे पूर्ण कोनिकल युटेरस असतो, हा ॲम्प्युलर रिजन आहे याच्यामध्ये. म्हणजे हा जो आहे साईड, ठीक आहे, ओव्हम जो आहे तो इथे येतो, ठीक आहे. दॅट इज द लास्ट फेज इज युजली कम्प्लिटेड इन द ॲम्प्युला ऑफ द फॅलोपियन ट्यूब जी असते, बरोबर. तीच असते आपली फॅलोपियन ट्यूब बेसिकली ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन, ठीक आहे. ही जी लास्ट फेज आहे तो तिथे कंप्लीट होतो फॅलोपियन ट्यूबमध्ये. देन if we go through an structure of the secondary oocyte, we need to be understand some basic concept in human unfertilized egg, ठीक आहे. जो ह्युमन अनफर्टिलाइज एग आहे फिमेलचा, रिलीज फ्रॉम द ओव्हरी इट ॲक्च्युली द सेकंडरी oocyte. म्हणजे जेव्हा हा ओव्हरीमधून रिलीज होतो तो ॲक्च्युली काय असतो, सेकंडरी oocyte असतो, ठीक आहे. काय असतो तो, सेकंडरी oocyte असतो, ठीक आहे. त्याची डायग्राम आहे आपल्याकडे, ती बघू.
हा जर तुम्ही बघितला तर बेसिकली ही डायग्राम आहे ओहमची, म्हणजे हा आपण म्हणू शकतो सेकंडरी ऊ साईड आहे. काय हा सेकंडरी ऊ साईड. तर या सेकंडरी ऊ साईडमध्ये बघा ही जी एकदम मध्ये दिलेलं आहे बघा, व्हायटेलाईन मेम्ब्रॅन आहे. काय आहे व्हायटेलाईन मेम्ब्रॅन, आणि त्याच्या एक्झॅक्टली इथे दिसतं ही एक लाईन आहे. ठीक आहे, ही जी लाईन आहे ही दिसते, ही व्हायटेलाईन मेम्ब्रॅन आहे मधली जी होती. ठीक आहे, ह्या दोन लाईन्सच्या मधली होती व्हायटेलिन मेम्ब्रॅन, आणि त्याच्या बाहेरची मेम्ब्रेन जी दिसते तुम्हाला, ठीक आहे, ती आहे प्राय व्हायटेलिन. ठीक आहे, प्री व्हायटेलिन आहे. ठीक आहे, तर ही प्री व्हायटेलिन मेम्ब्रॅन आहे आणि मधली व्हायटेलिन मेम्ब्रॅन आहे. त्याच्यानंतर येतो तुमचा हा जो दिसतोय हा फायबर लाईक स्ट्रक्चर, एकदम केसांसारखा स्ट्रक्चर दिसतोय बाहेरच्या बाजूला, त्याच्या एक्झॅक्टली बाजूला तो आहे झोना पेलुसिडा. ठीक आहे, त्याला म्हटलं तर झोना पिल्युसिडिया. ठीक आहे, और झोना पिल्युसिडा म्हणतात त्याला. ठीक आहे, तर हा भाग आहे झोना पिल्युसिडाचा. आणि त्याच्यानंतर बघा हा दिसतोय तुम्हाला करोना रॅडिएटा. तर हा हे जे आहेत हे करोना रॅडिएटा आहेत सगळे इथे पडलेले. ठीक आहे, यांचं पण आपल्याला काम आहे, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर बघा जर्मिनल वेसल आहे. ठीक आहे, ही जी दिसते मधली जर्मिनल वेसलची सेल. ठीक आहे, तर ह्या जर्मिनल वेसल नंतर येतो बघा फर्स्ट पोलर बॉडी. ही जी दिसते ही फर्स्ट पोलर बॉडी आहे. इथे हा पूर्ण स्ट्रक्चर आहे ॲक्च्युली याचा. व्हायटेलिन मेम्ब्रॅन दिसते मधली, अशा दोन लाईन्स आहेत. दोन लाईन्सच्या मधली कुठली आहे व्हायटेलिन मेम्ब्रॅन आहे, आणि बाहेरची प्री व्हायटेलिन आहे. ठीक आहे, प्री व्हायटेलिन स्पेस म्हटला तो. त्याच्यानंतरची जी इथे असा भाग येतो. ठीक आहे, हा भाग जो आहे तो झोना पेलुसिडाचा भाग आहे. त्याच्यानंतरचे हे जे दिसतात हे छोटे छोटे सगळे हे तुम्हाला म्हटलं जातात करोना रॅडिएटा. त्याच्यानंतर जर्मिनल व्हेसलची सेल येते, ही मध्ये आहे बघा जर्मिनल व्हेसलची सेल, जर्मिनल व्हेसल म्हटलं जातं त्याला. और त्याच्यानंतर ही जी दिसते इथे ही फर्स्ट पोलर बॉडी. ठीक आहे, इथं बेसिक स्ट्रक्चर आहे. आपण हे पण समजून घेऊ की हे काय होतं एक्झॅक्टली. ठीक आहे, सो हेअर इज दॅट वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड की अनफर्टिलाइज एक कसा असतो, हा सेकंडरी ऊ साईड असतो. ठीक आहे, ॲक्च्युली जो कुठून रिलीज होतो ओव्हरीमधून रिलीज होतो. तर मग असा ओव्हरीमधून रिलीज झालेला जो सेकंडरी ऊ साईड आहे बेसिकली विदाऊट सेल असतो, 0.1 mm असतो. ठीक आहे, साईजमध्ये म्हणजे 100 मायक्रॉनचा असतो, 100 मायक्रॉनचा असतो बेसिकली. अँड राऊंडेड असतो, नॉन मोटाईल असतो, जागा सोडत नाही, त्या जागेवरती जाऊन बसतो. हॅप्लॉइड असतो. कसा असतो हॅप्लॉइड, यन असतो. ठीक आहे, कारण तिकडचा पण हॅप्लॉइड आणि हा पण हॅप्लॉइड मिळून काय बनवतात हे डिप्लॉइड सेलला फॉर्म करतात. दॅन जो न्यूक्लियस आहे बेसिकली ऑफ द एग ॲपियर्स लार्ज. ठीक आहे, हा जो एग आहे त्याचा जो न्यूक्लियस आहे तो लार्ज असतो, त्याला म्हटलं तर जर्मिनल वेसल. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ जो तुम्ही मध्ये बघितला ना पिंक कलरचा होता, तर तो होता जर्मिनल वेसल. बेसिकली तो काय होता न्यूक्लियस होता. ठीक आहे, काय होता तो न्यूक्लियस होता. अँड द सायटोप्लाझम जे आहे ऑफ द एग इज ऑल्सो कॉल्ड प्लाझम. त्याला पण काय म्हटलं तर म्हणजे जो एगचा सायटोप्लाझम आहे बेसिकली जे लिक्विड असतं ना न्यूक्लियसच्या बाजूला. ठीक आहे, न्यूक्लियसच्या बाजूला जे मध्ये लिक्विड असतं ते बेसिकली सायटोप्लाझम आहे. आणि हे जे सायटोप्लाझम आहे त्याला प्लाझम पण म्हटलं जातं, कारण कोणता आहे ओ साईट आहे. तर ओ साईटचा जो लिक्विड आहे बेसिकली जो प्लाझम आहे, ठीक आहे, त्याला सायटोप्लाझम म्हणा किंवा प्लाझम पण म्हटलं जातं. ठीक आहे, याच्यामध्ये जो एग आहे, जी एगची मेम्ब्रॅन आहे, ज्या ती व्हायटेलिन आपण मेम्ब्रॅन म्हणत होतो. ठीक आहे ना, जी व्हायटेलिनची मेम्ब्रॅन होती मधली मेम्ब्रॅन ना, मधली, बाहेरची प्री व्हायटेलिन मेम्ब्रॅन होती. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जी व्हायटेलिन मेम्ब्रॅन आहे इट सिक्रेट अ नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीनस. ठीक आहे ना, काय सिक्रेट करतं हे, जी मधली मेम्ब्रॅन आहे व्हायटेलिन मेम्ब्रॅन ही सेल्युलर म्हणजे नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीनस मेम्ब्रॅनला म्हणजे सिक्रेट करतं. अँड झोना पिल्युसिडा जो आहे ऑन इट आउटसाईड. ठीक आहे, त्याच्या बाहेरमध्ये जो झोना पिल्युसिडा आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, देन आफ्टर दिस इफ वी गो थ्रू इट द आउटर सरफेस ऑफ द झोना पेलिसुडा, म्हणजे लक्षात ठेवा हा काय सिक्रेट करतो नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीनस मेम्ब्रॅन. ठीक आहे, दॅट इज द झोना पेलिसुडा ऑन इट्स आउटसाइड. ठीक आहे, देन जो आउटर सरफेस आहे झोना पेलिसुडाचा, ठीक आहे, आउटर सरफेस कोणाचा आहे झोना पेलिसुडाचा, आर सेव्हरल रॅडियली. ठीक आहे, सेव्हरल रॅडियली इलॉंगेटेड सेल असतात फॉर्मिंग द करोना रॅडिएटा. काय फॉर्म करतात हे करोना रॅडिएटाला फॉर्म करतात. आपण एक्झॅक्टली बघू की झोना पेलिसुडा आणि करोना रॅडिएटामध्ये हा जो दिसतोय आउटर सरफेस दॅट इज झोना पेलिसुडाचा आर अ सेव्हरल म्हणजे रॅडियली इलॉंगेटेड सेलला फॉर्म करतोय ना. ठीक आहे, हे जे दिसतात तुम्हाला हे तर तुम्हाला माहिती आहे, आणि हे जे दिसतात हे जे दिसत आहे बरोबर आहे, म्हणजे
कुठून आहे, प्री व्हायटलिन स्पेस जो आहे त्याच्या एक्झॅक्टली बाजूला येतो झोना पेलुसिडा आणि झोना पेलुसिडा नंतर येतो करोना रेडिएटा, ठीक आहे. आणि ही आपली जर्मिनल सेलची मधली सेल आणि हा आपला सायटोप्लाझम आहे मध्ये, ठीक आहे. त्याला प्लाझम पण म्हटलं होतं ना, बरोबर आहे. तर मग हा झोना पेलुसिलाचा जो सेवरल म्हणजे नंबर ऑफ ज्या लॉंगेट म्हणजे इलॉंगेटेड सेल्स इथे आपल्याला बघायला भेटतात ज्या करोना रेडिएटापर्यंत येतात, ठीक आहे ना. इन दिस फेज बघा की दॅट इज द आउटर सरफेस जो झोना पेलुसिडाचा आपण बघितला त्याच्यामध्ये काय होतं, सेवरल रॅडियली इलॉंगेटेड सेल्स होत्या, बरोबर आहे. म्हणजे इथून जो सरफेस होता ह्या काय होत्या, या इलॉंगेटेड सेल होत्या कुठे, दॅट इज करोना रेडिएटापर्यंत, ठीक आहे. सेल फॉर्मिंग द करोना रेडिएटाला फॉर्म करतात. अँड दॅन द साईड हॅविंग जर्मिनल व्हेसल, ठीक आहे. जी साईडला आपण जर्मिनल व्हेसल बघितली. अँड द फर्स्ट पोलर बॉडी इज कॉल्ड ॲनिमल पोल, ठीक आहे. त्याला काय म्हटलं होतं, ॲनिमल पोल. त्याला काय म्हटलं होतं, ॲनिमल पोल. म्हणजे बघा जिथे आपला ही सेल होती, जी जर्मिनल व्हेसलची सेल होती, म्हणजे मधला जो न्यूक्लियस होता ना, ठीक आहे, मधला न्यूक्लियस होता त्याच्या एक्झॅक्टली बाजूला एक सेल होती जी दॅट इज फर्स्ट पोलर बॉडी होती ना इथे. तर हा काय बेसिकली ॲनिमल पोल म्हटला जातो. व्हाईल द साईड, ठीक आहे, व्हाईल द साईड अपोजिट टू इट, ठीक आहे, इज कॉल्ड अ व्हायटल पोल, ठीक आहे. याच्या एक्झॅक्टली जो बाजूला ॲनिमल पोलच्या एक्झॅक्टली अपोजिटमध्ये जी साईड येते त्याला व्हायटल पोल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, व्हायटल पोल म्हटलं जातं, ठीक आहे. सो नाव वी ट्राय टू अंडरस्टँड. हे तर पूर्ण स्ट्रक्चर होतं, ठीक आहे. कशाचं स्ट्रक्चर होतं, स्ट्रक्चर ऑफ ओ साईड, ठीक आहे. सेकंडरी ओ साईडचं हे स्ट्रक्चर आहे बेसिकली, ठीक आहे. याच्यानंतर वी ट्राय टू अंडरस्टँड द फर्टिलायझेशन म्हणजे सिनोगेमी काय असतं बेसिकली. फर्टिलायझेशनला सिनोगेमी म्हटलं जातं, ठीक आहे. काय म्हटलं जातं, सिनोगेमी. फर्टिलायझेशन म्हणजे काय, इट इज द लेटर प्रोसेस आहे, ठीक आहे. काय लेटर प्रोसेस विच इव्हॉल्व्स अ फ्युजन असतं. कशाचं फ्युजन असतं, हॅप्लॉइड मेल आणि फिमेल गॅमेटचं जे फ्युजन होतं बेसिकली, ठीक आहे. कशामध्ये होतं, ॲम्प्युलर रिजनमध्ये होतं ना, बरोबर आहे, ठीक आहे. ॲम्प्युलर रिजनमध्ये म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं जिथे फ्युजन होणार आहे, ठीक आहे, हॅप्लॉइड सेलचं, बरोबर आहे. एन सेल असतात दोघं, त्यांचं काय होणार आहे, फ्युजन होतं इन ॲन ॲम्प्युलर रिजनमध्ये बेसिकली, ठीक आहे. सो द फिमेल म्हणजे गॅमेट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ द डिप्लॉइड झायगॉट फॉर्म करतो, बरोबर आहे. तिथे काय फॉर्म होतो, हा डिप्लॉइड झायगॉट फॉर्म होतो. जेव्हा हे फ्युजन होतं मेल और फिमेल गॅमेटचं, ते काय फॉर्म करतात, डिप्लॉइड झायगॉटला फॉर्म करतात, ठीक आहे. दॅट इज द फर्टिलायझेशन एग जो आहे बेसिकली, और फर्टिलाइज एग जो असतो और जो झायगॉट आहे बेसिकली, म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतरची प्रोसेस जो झायगॉटला फॉर्म करतो आहे विल डेव्हलप इन टू अ एम्ब्रिओमध्ये डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते, ठीक आहे. अँड दिस प्रोसेस ऑकर्स विदिन द युटेरस, ठीक आहे. म्हणजे जो ॲम्प्युलर रिजनमध्ये त्याचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर तो युटेरसमध्ये येतो, इथे इम्प्लांट होतो फंडसमध्ये. अँड देन युटेरसमध्ये इम्प्लांट झाल्यानंतर बेसिकली त्याचं काय होतं बघा, या इथे म्हणजे त्याचं डेव्हलपमेंट द प्रोसेस ऑकर्स विदिन द युटेरसमध्ये त्याचं ही म्हणजे झायगॉट ची डेव्हलपमेंट जी एम्ब्रिओमध्ये होते ती कुठे होते, युटेरसमध्ये होते, ठीक आहे. अँड देन याचं पूर्ण मेकॅनिझम आपल्याला दिलेलं आहे. वी ट्राय टू अंडरस्टँड दॅट मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन, ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे, वी जस्ट अंडरस्टँड इट की काय असतं नेमकं, की मुवमेंट ऑफ द स्पर्म टुवर्ड्स द एग, ठीक आहे. इथे काय होतं, स्पर्मची मुवमेंट आहे एगकडे, बरोबर, कुठून, वजायना टू युटेरस अँड ॲम्प्युलर रिजनपर्यंत, ठीक आहे. इट इव्हॉल्व्स द कॅपिकेशन, ठीक आहे. कॅपिकेशनची प्रोसेस आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, कॅपिकेशनची प्रोसेस होते. अँड दॅन द स्पर्म रीच द व्हजायनामध्ये रीच होतो, ठीक आहे, बरोबर आहे. कुठे रीच, पहिले व्हजायनामध्ये रीच होतो. इथे कर्विक्सची मेम्ब्रेन असते, कर्विक्सचा हा रिजन असतो. त्याच्यानंतर युटेरस येतो मध्ये आणि युटेरस नंतर येतो ॲम्प्युलर रिजनचा, ठीक आहे. दॅट इज म्हणजे कॅपिकेशनने जो स्पर्म आहे तो कुठे रीच होतो, व्हजायनामध्ये रीच होतो, ज्याच्यामध्ये 50% जे स्पर्म असतात ते डिस्ट्रॉय होतात. म्हणजे 200 मिलियन ते 400 मिलियनपैकी, ठीक आहे, 400 मिलियनपैकी 4000 नाही, 400 फक्त 400 मिलियनपैकी जे 400 मिलियनपैकी, ठीक आहे, त्याच्यापैकी 50% हे डिस्ट्रॉय होतात. म्हणजे 200 मिलियन स्पर्म्स अजूनही जिवंत असतात. कुठे, 200 मिलियन जे आहे ते वजनामध्ये डिस्ट्रॉय होऊन जातात बेसिकली, ठीक आहे. सो रिमेनिंग स्पर्म जे असतात, ठीक आहे, यांच्यापैकी जे रिमेनिंग आहेत ते बेसिकली जे स्पर्म्स आहेत अंडरगो कॅपिकेशन रिक्वायर्ड 5 ते 6 तासामध्ये ते तिथून पुढे जातात, ठीक आहे, बरोबर. दॅट मे बी इट कॅन बी शोअस द रिमेनिंग स्पर्म जे आपण म्हणतो आहे जे 5 ते 6 तास लावतात, म्हणजे दॅट इज अंडरगो कॅपिकेशन रिक्वायर्स 5 to 6 hours. म्हणजे कॅपिकेशनसाठी किती टाईम लागतो त्यांचा तिथून पुढे जाण्यासाठी, बेसिकली 5 ते 6 तासाचा वेळ लागतो,
दॅन म्हणजे कॅपिकेशनसाठी बेसिकली, ठीक आहे. रिमेनिंग स्पर्म जे आहेत अंडरगोज कॅपिकेशन रिक्वायर्ड 5 to 6 hours, ठीक आहे. याच्यामध्ये ॲक्रोझोम मेम्ब्रॅन बनते, बरोबर आहे. म्हणजे जी ॲक्रोझोमची मेम्ब्रॅन आहे बेसिकली बिकम्स थिन होते, ठीक आहे. इथे जी ॲक्रोझोमची मेम्ब्रॅन आहे ती काय होते, बिकम्स थिन अँड द स्पर्म अँड देअर टेल जी आहे, बरोबर आहे. स्पर्मची आणि त्याची जी स्टेल आहे, आपण स्ट्रक्चर बघितलं मागच्या लेक्चरमध्ये, बघा तुम्हाला त्या स्ट्रक्चर मी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल, ठीक आहे. त्याच्यामध्ये जे ॲक्रोझोमची मेम्ब्रॅन आहे काय होते, थिन होते. आणि जो स्पर्म आहे अँड देअर टेल बीइंग टू शो द रॅपिड मुवमेंट, ठीक आहे. वजानापासून ते कर्विक्स रिजनपासून युटरसमध्ये एंटर करण्यासाठी, बरोबर आहे. जो ॲक्रोझोमची मेम्ब्रॅन आहे बेसिकली विदिन द स्पर्म अँड देअर टेल बीइंग टू बी शो अ रॅपिड मुवमेंट त्याच्यामध्ये दाखवतो. अँड स्टार्ट मूविंग अपवर्ड, ठीक आहे. तिथून वजानापासून हा काय करतो, अपवर्डमध्ये मूव्ह करायला सुरुवात करतो, कुठे, युटेरसपर्यंत. अँड टू इट्स ओव्हिडक्टपर्यंत पोहोचतो, बरोबर आहे. ओव्हिडक्टपासून म्हणजे ॲम्प्युलर रिजनमध्ये, दॅट इज फॅलोपियन ट्यूबमध्ये पोहोचतो, ठीक आहे. दॅट इज द स्पर्म जो आहे बेसिकली, बरोबर आहे. द स्पर्म स्विम ॲट अन ॲव्हरेज स्पीड जो असतो त्याचा, म्हणजे तो 1.5 mm एका मिनटामध्ये पोहोचतो, किंवा 3 mm डिस्टन्स एका मिनटामध्ये कवर करतो, ठीक आहे. हे ॲव्हरेज स्पीड आहे. 1.5 to 3 mm पर मिनिटामध्ये तो डिस्टन्स कवर करतो. दॅट इज द स्पर्म जो आहे मे बी रीच ॲम्प्युला विदिन 5 minutes, ठीक आहे. 5 मिनटामध्ये तो पोहोचतो तिथे, ठीक आहे. किती, 5 मिनटामध्ये तो ॲम्प्युलर रिजनमध्ये पोहोचून जातो बेसिकली. दॅट इज द स्पर्म्स रिमेन्स वायबल अप टू, म्हणजे स्पर्म जो आहे तो 24 ते 48 तासपर्यंत असतो, ठीक आहे. 24 ते 48 तासपर्यंत. आणि जी ओव्हरी आहे, जो ओहम आहे तो बेसिकली 24 तासापर्यंत व्हॅलिड असतो. त्याच्यानंतर हे सगळे डिस्ट्रॉय होऊन जातात. जर 24 किंवा 48 तासापेक्षा जास्त झालं तर स्पर्म डिस्ट्रॉय होऊन जाईल, आणि इथे जर 24 तासापेक्षा जास्त झालं तर ओहम पण डिस्ट्रॉय होऊन जातो, ठीक आहे. नाव एंट्री ऑफ स्पर्म इंटू ॲन एग, ठीक आहे. तर हा जो स्पर्म आहे दॅट विल बी एगमध्ये, म्हणजे जो ओहममध्ये एंट्री करतो, तो कसा एंट्री करतो ते इथे आपल्याला दिलेलं आहे, ठीक आहे. बघा की मेनी स्पर्म्स रीच द ॲम्प्युला, ठीक आहे. म्हणजे मिलियन्स ऑफ स्पर्म्स जे आहेत ते ॲम्प्युलापर्यंत पोहोचतात, बट त्यांच्यापैकी एक सिंगल स्पर्म काय करतो, फर्टिलायझेशन करतो, ठीक आहे. हे जे लाखो स्पर्म्स आहेत त्यांच्यापैकी काय आहे, तर फक्त एक सिंगल स्पर्म आहे जो काय करतो, फर्टिलाइज करतो ओहमला, ठीक आहे. सो डिझॉल्व जो काय करतो, डिझॉल्व द सेल ऑफ द करोना रॅडिएटा, ठीक आहे. हा काय करतो, तिथे जी करोना रॅडिएटाची जी सेल होते ती डिझॉल्व होते. सो द स्पर्म हेड, ठीक आहे. हे जे स्पर्मचं जे हेड होतं पास थ्रू द झोना पॅलोसिडा, ठीक आहे. कुठे पास होता, म्हणजे करोना रॅडिएटरचे सेल काय होतात, बाहेरच्या छोट्या छोट्या दिसल्या होत्या ना, ह्या काय होतात, डिझॉल्व होतात. आणि काय व्हायला पाहिजे, दॅट इज त्याचं स्पर्मचं जे हेड आहे पास थ्रू द झोना पॅलोसिडा, ठीक आहे, ऑफ अ एग, ठीक आहे. झोना पॅलोसिडा थ्रू मध्ये एंटर करतं. इट हॅज अ फर्टिलायझिंग रिसेप्टर असतो त्याच्यामध्ये, दॅट इज प्रोटीन, म्हणजे ZP3 और ZP2 हे जे आहेत ते फर्टिलायझिंग असतात, म्हणजे रिसेप्टर असतात प्रोटीनचे, ठीक आहे. प्रोटीनचे रिसेप्टर्स असतात जे मदत करतात स्पर्मला एंटर करण्यासाठी. दॅट इज इट बिंग्स, ठीक आहे. इट बिंग्स अबाउट अट्रॅक्शन ऑफ द स्पर्म, ठीक आहे. हे काय करतात, स्पर्मला अट्रॅक्ट करण्यात काम करतात टू द एग टू एनहान्स अ फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशन होण्यासाठी जे फर्टिलायझिंग असतं आणि अँटी फर्टिलायझेशन अशा दोन गोष्टी याच्यामध्ये असतात, ठीक आहे. सो एक जो आहे फर्टिलायझिंग दॅट कॅन बी ZP3 और ZP2, इट कॅन बी अट्रॅक्ट द स्पर्म टू एग फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशन होण्यासाठी मदत करतं, ठीक आहे. सो दॅट द फर्टिलायझिंग जो आहे बेसिकली दॅट इज अँटी फर्टिलायझेशन रिॲक्शन, म्हणजे फर्टिलायझिंग आणि अँटी फर्टिलायझेशनची रिॲक्शन होते. ही जी रिॲक्शन आहे बेसिकली दॅट इज फर्टिलायझिंग अँड अँटी फर्टिलायझेशनची, दॅट रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड एज अ कॉम्पिटॅबिलिटी रिॲक्शन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, कॉम्पिटॅबिलिटी रिॲक्शन आहे. ह्याच्यामध्ये एक रिॲक्शन आहे ॲक्रोझोम रिॲक्शनची, ठीक आहे. ॲक्रोझोमची जी रिॲक्शन आहे, म्हणजे ॲक्रोझोमची जी रिॲक्शन होते बेसिकली ॲज द स्पर्म, जर स्पर्मचं हेड आहे टच तर झोना पॅलोसिडाला जसं टच करतं, दॅट इज इन द ॲनिमल पोल रिजनमध्ये, ठीक आहे. कुठे, ॲनिमल पोल रिजनमध्ये, जिथे दोघं असतात ना, झोना पॅलोसिडा, ठीक आहे, करोना रॅडिएटा, ठीक आहे. सो हेअर इज दॅट, म्हणजे सेकंडरी जी पोलर बॉडी असते, फर्स्ट पोलर बॉडी, ठीक आहे, फर्स्ट पोलर बॉडी, आणि जिथे न्यूक्लियस असतो बेसिकली, ठीक आहे. सो जो स्पर्म आहे बेसिकली जसा हेड, स्पर्मचा हेड टच करतो झोना पॅलोसिडाला, ठीक आहे, ॲनिमल पोल रिजनमध्ये, इट्स ॲक्रोझोमची जी कवरिंग असते ती रप्चर होते, म्हणजे तुटून जाते. ॲक्रोझोमची जी कवरिंग असते ती काय होते, तुटते. अँड टू रिलीज इट्स लायझिन, म्हणजे लायझिनचं एन्झाईम ते रिलीज करतं. ॲक्रोझिन और झोनालायझिनला सिक्रेट करतं, म्हणजे किती सिक्रेट करतं, जशी ही वॉल रप्चर होते इट कॅन बी रिलीज अ
लायटिक एन्झाईम, ठीक आहे, ॲक्रोझिन और झोना लायझिनला सिक्रेट करतं, ठीक आहे. अँड देन अ स्मॉल फर्टिलायझेशन, म्हणजे एक स्मॉल फर्टिलायझेशन कोन फॉर्म होतो. दॅट कोन विल बी रिसेप्शन कोन पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रिसेप्शन कोन ऑन द एग मेम्ब्रॅनवरती. कशावरती? एग मेम्ब्रॅनवरती एक कोनसारखा स्ट्रक्चर फॉर्म होतो. दॅट द स्पर्म हेड जे आहे कम्स इन कॉन्टॅक्ट विथ दिस कोन, ठीक आहे. म्हणजे जे स्पर्मचं जे हेड आहे ते या कोनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, ठीक आहे. अँड दॅट इज जी प्लाझ्मा मेम्ब्रॅन आहे, जी दोघं सेलची बेसिकली डिझॉल्व्ह होते कुठे? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये, जिथे त्यांचा कॉन्टॅक्ट होतो, म्हणजे स्पर्मचा आणि ओव्हमचा जिथे कॉन्टॅक्ट होतो तिथे जी असणारी जी प्लाझ्मा मेम्ब्रॅन आहे ती डिझॉल्व्ह होते. आणि ॲज सून ॲज द स्पर्म हेड टच करतं व्हायटेलिन मेम्ब्रॅनला, ठीक आहे. जसं म्हणजे ॲज सून ॲज, जेवढ्या लवकर, म्हणजे जे म्हणतो आपण ॲज सून ॲज जी स्पर्मची हेड आहे टच करते व्हायटेलिन मेम्ब्रॅनला, त्याच्यामध्ये जो कॉर्टिकल रिॲक्शन आहे बेसिकली गेट चेंज होते, ठीक आहे. कॉर्टिकल रिॲक्शन काय करते? चेंज करते व्हायटेलिन मेम्ब्रॅनला इंटू फर्टिलायझेशन, ठीक आहे. कशामध्ये? फर्टिलायझेशनमध्ये कन्वर्ट करते अँड फर्टिलायझेशन मेम्ब्रॅन बनवते बाय डिॲक्टिवेटिंग द स्पर्म, ठीक आहे. काय करतो तो? स्पर्मला डिॲक्टिवेट करतो. म्हणजे बघा, जसा स्पर्मचा हेड व्हायटेलिन मेम्ब्रॅनला टच करतो त्याच्यामधली कॉर्टिकल जी रिॲक्शन आहे बेट चेंज होते, व्हायटेलिन मेम्ब्रॅनला फर्टिलायझेशन मेम्ब्रॅनमध्ये कन्वर्ट करते, ठीक आहे. अँड डिॲक्टिवेट करते स्पर्मला अँड रिसेप्टर ऑफ द झोना पॅलोसिडा, ठीक आहे. काय करते? रिसेप्टर ऑफ द झोना पॅलोसिडामध्ये. अँड देन ॲज अ डिस्टिंक्ट जी प्री व्हायटेलिन स्पेस होता, ठीक आहे. जो प्री व्हायटेलिन स्पेस होता दॅट इज स्पेस इन द म्हणजे दॅट स्पेस इज क्रिएटेड अराउंड द फर्टिलायझेशन मेम्ब्रॅन, ठीक आहे. हा जो स्पेस आहे बेसिकली कसा क्रिएट होतो? पूर्ण फर्टिलायझेशन मेम्ब्रॅनच्या अराउंडमध्ये क्रिएट होतो. आणि का बरं हा स्पेस का बरं क्रिएट होतो? बिकॉज विच प्रिव्हेंट, कारण जे आता एकच स्पर्मची रिक्वायरमेंट असते फर्टिलायझेशनसाठी, बट व्हेनेवर देर इज अन प्रिव्हेन्शन, म्हणजे जशी ही प्री व्हायटेलिन मेम्ब्रॅन तयार होते, ही प्री व्हायटेलिन मेम्ब्रॅन जे अदर स्पर्म्स आहेत, म्हणजे प्री व्हायटेलिन म्हणजे जी प्रिव्हेंट फर्दर एंट्री ऑफ द अदर स्पर्म्स, ठीक आहे. म्हणजे जे दुसरे स्पर्म आहेत ते यायला नको म्हणून प्री व्हायटेलिनचा स्पेस असतो, ठीक आहे. प्री व्हायटेलिनचा मेम्ब्रॅन तिथे बनतो, ठीक आहे. म्हणजे हे दुसऱ्या स्पर्मला येऊ देणार नाही. ॲज द फर्स्ट स्पर्म इज एंटर, जसा एक स्पर्म याच्यामध्ये एंटर करून जातो त्याच्यानंतर दुसरे स्पर्म याच्यावरती एंटर व्हायला नको म्हणून प्री व्हायटेलिनची स्पेस याच्यामध्ये बनते, ठीक आहे. याच्यामध्ये ॲक्टिवेशन ऑफ ओव्हम पण आहे, कारण ओव्हमचं पण ॲक्टिवेशन गरजेचं आहे. कारण जसा स्पर्म ॲक्टिवेट होतो तसा ओव्हम पण काय व्हायला पाहिजे? ॲक्टिवेट व्हायला पाहिजे. म्हणजे बघा की याच्यामध्ये काय होतं आहे, जो ओव्हम आहे बेसिकली, ठीक आहे. द ओव्हम बिफॉर फर्टिलायझेशन ॲट द मेटाफेज 2मध्ये असतो. म्हणजे त्याचं फर्टिलायझेशन जर झालं नाही तर तो मेटाफेज 2च्या स्टेजमध्ये असतो बेसिकली, ठीक आहे. कशामध्ये असतो? मेटाफेज 2च्या फेजमध्ये, ठीक आहे. तर मेटाफेज 2 म्हणजे काय आहे बघा, की हे जे कॉन्टॅक्ट आहे बेसिकली, जे कॉन्टॅक्ट होतं आहे स्पर्म हेडचं आणि व्हायटेलिन मेम्ब्रॅनचं ऑफ एगचं बेसिकली, इट गेट ॲक्टिवेटेड टू रिझ्यूम, ठीक आहे. हा काय करतो? ॲक्टिवेट करतो ओव्हमला, बेसिकली कंप्लीट इट्स मिओसिस 2ला कंप्लीट करून देतो. काय करतो? मिओसिस 2ला कंप्लीट करतो. आणि जी जर्मिनल व्हेसल आहे बेसिकली काय करते? ऑर्गनायझेस इंटू अ फिमल प्रोन्यूक्लियसमध्ये तयार व्हायला सुरुवात होते, ठीक आहे. अँड देन ॲट दिस स्टेज, म्हणजे जिथे जर्मिनल फेल जी ऑर्गनाईज करते प्रोन्यूक्लियसला, फिमेल प्रोन्यूक्लियसला, ठीक आहे. म्हणजे बेसिकली फिमेल प्रोन्यूक्लियस याच्यापासून बनतो आहे तो त्या स्टेजमध्ये, ठीक आहे. इट इज ट्रू ओव्हम बनतो, म्हणजे हा जो असतो बेसिकली हा ट्रू ओव्हम तिथे असतो. अँड देन जो फ्युजन आहे बेसिकली ऑफ एग अँड स्पर्मचा, ठीक आहे. याच्यामध्ये जे एग अँड स्पर्मचं जे फ्युजन होतं बेसिकली, ते फ्युजन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजेल की जे कव्हरिंग आहे मेल आणि फिमेल प्रोन्यूक्लियाची ती जी जनरेट होते, ठीक आहे. ती जनरेट होते, अलाव करते क्रोमोझोमला, क्रोमोझोमची पेअरला अलाव करते, बरोबर आहे. म्हणजे मेलमध्ये असतात XY क्रोमोझोम आणि फिमेलमधले XX क्रोमोझोम्स, ठीक आहे. यांच्यामधली जी पेअर आहे क्रोमोझोमची बेसिकली, ठीक आहे, ती काय होते बघा, जी कव्हरिंग आहे मेल आणि फिमेल प्रोन्यूक्लियसची डी जनरेट होते आणि काय करते? क्रोमोझोम पेअरिंगला अलाव करते, बरोबर आहे. अँड देन दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ ॲन सायनोकायरॉन, ठीक आहे. काय बनतो? सायनोकायरॉन ऑर बाय अ प्रोसेस ऑफ म्हणजे सिनोगॅमी ऑर अ कायरिओगॅमी, ठीक आहे. काय आहे? सिनोगॅमी और कायरिओगॅमीची प्रोसेस आहे. दॅट द झायगॉट जो आहे
द झायगॉट इज दस फॉर्म होतो मग याच्यामधून, बरोबर आहे. काय फॉर्म होतो? झायगॉट फॉर्म होतो. तर ह्याच्यामधला जो बेसिक सिग्निफिकन्स आहेत फर्टिलायझेशनची, आपल्याला ह्याची पूर्ण जी डायग्राम आहे ती पण दिलेली, आपण ती पण बघू, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सिग्निफिकन्स पण दिलेत फर्टिलायझेशनचे. हे सिग्निफिकन्स जर तुम्ही अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला की काय होतं की सेकंडरी oocyte काय होतो, कंप्लीट करतो आहे. ठीक आहे. कंप्लीट द प्रोसेस ऑफ oogenesis अँड इज ट्रान्सफॉर्म इंटू अ मॅच्युअर ओव्हममध्ये ट्रान्सफर होतो. म्हणजे सेकंडरी oocyte कशामध्ये ट्रान्सफर होतो? मॅच्युअर ओव्हममध्ये ट्रान्सफर होतो. अँड जो डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर आहेत, ठीक आहे, जे डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर्स आहेत इज रिस्टोर्ड इन द झायगॉट. ठीक आहे ना. काय होतात? झायगॉटमध्ये रिस्टोर होतात बाय द प्रोसेस ऑफ सिनोगॅमी. ठीक आहे. सिनोगॅमीने जे डिप्लॉइड क्रोमोझोम्सच्या नंबर्स आहेत काय होतो, तो रिस्टोर केला जातो झायगॉटमध्ये, प्रोसेस ऑफ सिनोगॅमी. अँड द ओहम जे आहेत, ठीक आहे, जे ओहम लॅक द सेंट्रोल्स, काय करतात ते सेंट्रोला लॅक करतात. दॅन द नेसेसरी फॉर द फर्दर डिव्हिजन अँड रिड्यूस फ्रॉम द स्पर्म ड्युरिंग फर्टिलायझेशन. ठीक आहे. ड्युरिंग फर्टिलायझेशनच्या वेळेस. अँड द सेक्स ऑफ द ऑफस्प्रिंग काय होतो, डिटरमाइन होतो. म्हणजे दॅट इज सेक्स विल बी XY मेल और XX फीमेल. ठीक आहे. यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं. ह्याची जी पूर्ण स्ट्रक्चर आहे बेसिकली आपण जे म्हणतोय ना, ही जी पूर्ण मेकॅनिझम आहे, ठीक आहे, फर्टिलायझेशनचं पूर्ण आपल्याला मेकॅनिझम दिलेलं आहे, त्याची डायग्राम दिली ती आपण बघू. ठीक आहे. ही जी दिसते डायग्राम पूर्ण मेकॅनिझम आहे याच्यामध्ये, म्हणजे प्रोसेस आहे फर्टिलायझेशनची दिलेली आपल्याला. इथे बघा तुम्हाला दिसतोय की जसा स्पर्म एंटर करून जातो, हे जे दिसतात बाहेरचे हे सगळे स्पर्म्स आहेत, हे मिलियन्स ऑफ स्पर्म्स एंटर करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यापैकी फक्त एकच एंटर करतो. ठीक आहे. त्यांच्यापैकी काय करतो? एकच एंटर करतो. म्हणजे आफ्टर दॅट, ठीक आहे, आफ्टर पेनिट्रेट्स द सेकंडरी oocyte. ठीक आहे. म्हणजे जसा सेकंडरी oocyte पेनिट्रेट होतो, ठीक आहे, सेकंडरी oocyteमध्ये, ठीक आहे, जसा स्पर्म सेकंडरी oocyteमध्ये पेनिट्रेट होतो, ठीक आहे, त्या केसमध्ये द oocyte कंप्लीट मिओसिस 2ला कंप्लीट करतो, फॉर्मिंग द ओहम अँड सेकंडरी पोलर बॉडीला फॉर्म करतो. इथे ही जी स्टेज आहे पहिली दिसते तुम्हाला, सगळे स्पर्म्स आहेत त्याच्यावरती. तर त्यांच्यापैकी काय आहेत, एकच जो एंटर करतो, ठीक आहे, एकच एंटर करतो त्या केसमध्ये. जो एक एंटर करून जाईल त्या केसमध्ये बाकीच्यांवरती बघा ते मिओसिस 2ची प्रोसेस कंप्लीट होईल, बरोबर आहे. म्हणजे जो सेकंडरी oocyte आहे कंप्लीट करतो मिओसिस 2ला आणि काय फॉर्म करतो, ओहोमला फॉर्म करतो अँड सेकंडरी पोलर बॉडीला फॉर्म करून देईल. आणि जो स्पर्म आणि ओहोम आहे, स्पर्म आणि ओहोमचा जो न्यूक्लिया आहे, ठीक आहे, विस्वेल फॉर्मिंग आहे ना प्रो न्यूक्लियसला फॉर्म करतात. हे दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे. हे जे दिसत आहेत मेल प्रो न्यूक्लियस आणि हा बघा फिमेलचा प्रो न्यूक्लियस इथे बनलेला तुम्हाला दिसेल. इथे जर तुम्ही बघितलं हे बघा एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस आहे याच्यामध्ये. ठीक आहे. मध्ये दिसतोय तुम्हाला एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस, कोरोना रॅडिएटा, झोना पेलुसिडा, सेकंडरी मायटॉटिक. ठीक आहे. सेकंड मायटॉटिक अँड डिव्हिजन ऑफ द सेकंड मायटॉटिक डिव्हिजन ऑफ oocyteचं जे डिव्हिजन होतं इथे बघा, बरोबर आहे. सेकंड मायटॉटिक डिव्हिजन आहे oocyteचं, सेकंड मिओटिक डिव्हिजन आहे, बरोबर आहे. इथे जे सेकंड मिओटिक डिव्हिजनचा भाग दिसतोय हा पोर्शन आहे बघा, हा इथे सेकंडरी मायटॉटिक डिव्हिजन आहे, सेकंडरी मिओटिक डिव्हिजन आहे, डिव्हिजन. ठीक आहे. मिओटिक डिव्हिजन ऑफ द फर्स्ट पोलर बॉडी. ठीक आहे. फर्स्ट पोलर बॉडीचा आहे. तर इथे बघा हा मेलचा प्रो न्यूक्लियस आहे, हा फिमेलचा प्रो न्यूक्लियस आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सो दॅट स्वेलन ओहम जो आहे न्यूक्लियर पोलर बॉडीमध्ये, ठीक आहे, हा जो दिसतो इथे. अँड देन त्याच्यानंतर बघा की जो प्रो न्यूक्लिया आहे ॲप्रोच ईच अदर. ठीक आहे. हे जे दोघं आहेत एकमेकांना ॲप्रोच करतात, एकमेकांना जवळ येतात, हे जे दिसतात इथे तिसऱ्या केसमध्ये. देन ईच अदर मायटॉटिक जो स्पिंडल आहे, ठीक आहे, मायटॉटिक स्पिंडल फॉर्म होतो बिटवीन देम. ठीक आहे. त्यांच्यामध्ये मायटॉटिक स्पिंडल फॉर्म होतो बघा, दिसतं इथे. हा मेल आणि और फिमेलचा ह्याच्यामध्ये बघा मायटॉटिक स्पिंडलमध्ये आहे. ठीक आहे. एकदम क्लिअर नाही एवढी, याच्यामध्ये मायटॉटिक स्पिंडल आहे, सेंट्रोल त्याला म्हटलं होतं, फिमेल प्रोन्यूक्लियस याच्यामध्ये म्हणतो. अँड देन फायनली जो क्रोमोझोमचे पेअर आहे, क्रोमोझोम्स ऑफ द बोथ प्रोन्यूक्लियस इंटरमिक्स अँड फर्टिलायझेशन विल बी अकम्प्लिश होतं याच्यामध्ये आणि मग झायगॉट बनतो. ठीक आहे. काय बनतो याच्यामध्ये, हा झायगॉट बनायला सुरुवात होते. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. ठीक आहे.